Yes, sir. हाँ. 28 तारखेच्या दुर्घटनेनंतर आमचे नेते अजितदादा आमच्यातून निघून गेले. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं. एवढे धडाडीचे नेते जे महाराष्ट्राला पुढे जाऊन जाणार होते, त्यांचं आकस्मिक निधन झालं. गेली 5-6 दिवस अखंड महाराष्ट्र दुःखात बुडालेला आहे आणि काल त्यांच्या अस्थी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयामध्ये इथं ठेवण्यात आलेले आहेत. आज आम्ही सगळेच अश्रू नयनाने त्यांना या ठिकाणी अस्थीचं दर्शन घ्यायची आमच्यावर वेळ आली. खरे तर नियतीनं ही वेळ आमच्यावर येऊन नाही द्यायला पाहिजे होती. जिथं स्वागताचे बोर्ड लागत होते, जिथं दादांना हार तुरे घालण्यासाठी लोक गर्दी करत होते, आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची वेळ आली, त्यांच्या अस्थीचं दर्शन घ्यायची वेळ आली. ही माझ्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अतिशय वेदनादायी गोष्ट आहे. पण नियती पुढं कोणाचं काही चालत नाही. या आजच्या घडीला मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांनी जे या महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी जे काय मनामध्ये काही गोष्टी धरलेल्या होत्या, त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करू. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये चांगली करण्यासाठी, बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो. आज आपण 10 वाजल्यापासून या अस्थी इथं ठेवलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यातले सर्वच पक्षाचे नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळेच इथं 5 वाजेपर्यंत आपण ठेवणार आहे. ते दर्शन घेतील आणि त्यानंतर 5 वाजता आम्ही हरिपूरच्या संगमावरती रक्षा विसर्जन करणार आहोत.